मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत आणि परवापासून ओबीसी नेत्यांचा मराठवाड्यामध्ये दौरा सुरू होतो आहे। ओबीसी आरक्षण बचाव दौरा असे या दौऱ्याचं नाव असणार आणि याच संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आपल्यासोबत प्रकाश शेंडगे जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। परवापासून सर दौऱ्याला सुरुवात करताय, कशा पद्धतीने हा दौरा असेल आणि खास करून मराठवाड्यामध्ये या दौऱ्याची सुरुवात तुम्ही करता आहात, नेमकं या दौऱ्याचं उद्दिष्ट काय आहे? कसं आहे की मराठा आरक्षणाचे मध्यंतरी जे काय वादळ उठलं आणि त्याच्यामुळे त्याच्यात प्रामुख्याने त्यांनी एक मागणी केली की आम्हाला आता सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये आम्हाला हे करा, अशा प्रकारची मागणी जी आहे अतिशय जोरकसपणे आणि खूप प्रचंड मोठं आंदोलन करून ही मागणी केल्यामुळं विशेषतः मराठवाड्यातील ओबीसी समाज जो आहे तो संभ्रमावस्थेत आहे की नक्की काय आहे, म्हणजे हे मराठा कुणबी हा काय विषय आहे, 2004चा जी आर काय आहे, आता जे समिती नेमली ही समिती काय काम करत आहे, ह्याच्याविषयी ओबीसीचे आमचे जे गावागावातले कार्यकर्ते जे आहेत त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांना नक्की कळलं पाहिजे की हा काय नक्की वाद आहे, काय त्यांची मागणी आहे। सुरुवातीला त्यांची मागणी मराठा समाजाची काय होती की आम्हाला कोणाच्या हक्काचं आरक्षण घ्यायचं नाही, आम्हाला वरचं आरक्षण पाहिजे, 50% वरती विशेष प्रयोग करून जे सरकारने दिलं होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, साहेबांनी दिलं होतं आणि राणे कमिटीनं सुद्धा तेच केलं होतं, पण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही। आता सुप्रीम कोर्टात ते नाही टिकलं म्हणून त्यांनी आता मोर्चा जो आहे तो ओबीसी आरक्षणावर वळवला की आता आम्हाला ओबीसी बनलं पाहिजे म्हणून। आणि 450 जमाती ज्या आहेत त्या छोट्या छोट्या जमाती, गरीब जमाती आहेत, त्यांचं हक्काचं आरक्षण जे आहे ते असं हिसकावून घेण्याचा जो दिवसाढवळ्या जो प्रयत्न झाला आणि बेरात्री जी आर काढण्यात आले, त्यामुळं महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो संतप्त अवस्थेत गेलेला आहे आणि संभ्रम अवस्थेतसुद्धा आहे की आता हे आरक्षण आपण टिकवायचं कसं, कारण इतका मोठा समाज, प्रस्तावित समाज इतक्या मोठ्या आक्रमकतेने तो सरकारवरती दडपण आणून हे आमचं आरक्षण गिळंकृत करण्यात नाही ना, अशा अवस्थेत हा समाज आहे। म्हणून त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आणि हे आरक्षण आपण कसं वाचवणार आहोत त्यासाठी सगळ्या ओबीसीने एकसंघपणे जर सरकारशी आपण हे केलं तरच हे आपलं आरक्षण वाचू शकणार आहे ना, तर कुठल्याही बेरात्री कधी जी आर निघेल आणि पुन्हा आम्हाला कोर्टाच्या फेऱ्या घालाव्या लागतील। आणि म्हणून आम्ही हा मराठवाड्याचा दौरा जो आहे तो ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण दौरा जो आहे तो आम्ही सुरू करत आहोत। परवापासून हा दौरा सुरू होत आहे। परवा सकाळी म्हणजे 16 तारखेला सकाळी नांदेडला जो आहे आम्ही कार्यकर्त्याचा 11 वाजता कार्यकर्त्याचा मेळावा ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे दुपारी 4 वाजता जे आहे ते आम्ही परभणीला आम्ही कार्यकर्ता मेळावा ठेवलेला आहे। त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी जो आहे तो साधारण आम्ही जालन्यामध्ये आमचा अंबडला मोठा मेळावा आहे, ओबीसीचा महाएल्गार मेळावा जो आहे तो अंबडला त्या दिवशी ठेवलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळे ओबीसी नेते जे आहेत आम्ही सहभागी होणार आहोत आणि त्यानंतर 18 तारखेला जे आहेत आम्ही औरंगाबादमध्ये आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि औरंगाबाद आणि संध्याकाळी बीडचा दौरा करून आम्ही दुसऱ्या दिवशी जे आहे आम्ही उस्मानाबाद, सकाळी उस्मानाबाद आणि त्यानंतर संध्याकाळी लातूर, अशा प्रकारे हा जवळपास 7 जिल्ह्याचा दौरा जो आहे तो आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे। या दौऱ्यामध्ये आमच्या ओबीसी समाजातील प्रमुख म्हणजे कुणबी समाज नेते चंद्रकांत बावकर साहेब असणार आहेत, भटके अमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड, मच्छिंद्र भोसले, त्याचप्रमाणे वंजारी समाजाचे नेते टीपी मुंडे सर आहेत आणि इतर अनेक समाजाचे नेते आहेत, ते सगळे या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। या मराठवाड्यामध्ये आम्ही 2 मोठे मेळावे जे आहेत ते या दिवशी घेतलेले आहेत। त्या ठिकाणी ओबीसीचे आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत। पहिला तर 17 तारखेचा अंबडचा मेळावा, ते जवळपास 100 एकराचा हा मेळावा होईल असे एकंदर चिन्ह आहे, का ती ग्राउंड जवळपास 70 एकराचं ग्राउंड आहे, बाजूला 35 एकर जागा आहे, तर त्यामुळे हा फक्त जिल्ह्याचा मेळावा आहे आणि जिल्ह्यामध्येच इतकी मोठी गर्दी जी आहे त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 26 तारखेला जो आहे 26 तारखेला आमचा हिंगोलीचा मेळावा जो आहे तो पण फार मोठ्या प्रचंड ताकदीनं जो आहे तो मेळावा होणार आहे। सगळा ओबीसी समाज मराठवाड्यातला जो आहे ते ह्या 2 मेळाव्यामध्ये रस्त्यावरती उतरून या मेळाव्यामध्ये नक्कीच शक्ती प्रदर्शन करेल आणि महाराष्ट्र सरकारला दाखवून देणार आहे की आणि देशाला दाखवून देणार आहे की हम भी कुछ कम नाही आहे, आमची पण संख्या तेवढीच आहे, तेवढ्या ताकदीनं आम्ही मेळावा घेऊ शकतो। अशा प्रकारे सरकारवरती दडपण आणून आमच्या आरक्षणाच्या हक्काला हात न लावता, धक्का लावू नये म्हणून हे मेळावे आमचे होत आहेत। तुम्ही ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करताय, मात्र दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाते आणि ओबीसीच्या 50% कोट्यातूनच मराठा समाजाला एक स्वतंत्र क्रायटेरिया ठेवून हे आरक्षण द्यावा, स्वतंत्र क्रायटेरिया तयार करावा, प्रवर्ग तयार करावा, असं सुद्धा ठराव मराठा नेत्यांनी पास केलेला आहे।
हे बघ, असं ठराव पारित केला म्हणून आरक्षण मिळालं असं होत नाही आहे. कारण 50% आतलं आरक्षण जे ठराव करून मागत आहेत, 50% आतमध्ये कुणाला आरक्षण मिळू शकतं? जो सामाजिकदृष्ट्या आणि एज्युकेशन बॅकवर्ड आहे तर. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि मागासलेला नाही म्हणजे नाही, हे कित्येक वेळा अनेक आयोगातून सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आता पुन्हा महाराष्ट्र सरकारचे सुद्धा जो प्रयत्न आहे की पुन्हा एकदा त्याला मागासवर्गीयाचं ते जे काय निकष आहे ते लावून एक अहवाल घ्यायचा आणि पुन्हा तो त्याच ह्याच्यामध्ये मराठा समाजाला ढकलण्याचा जो आहे तो उपद्रव महाराष्ट्रात पुन्हा सुरू होत आहे. तर अशा प्रकारे ठराव पारित केला म्हणून हे होत नाही, किंवा मोठा मेळावा घेतला म्हणून आरक्षण हे शेवटी 50%च्या आतमधलं हे घटनात्मक आरक्षण आहे. घटनेच्या 15(4) आणि 16 कलमाप्रमाणे हे आरक्षण आहे. त्यासाठी निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि मराठा समाज हा प्रस्थापित समाज आहे, सगळे त्यांनाही माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला माहिती आहे. पण हे आता काय हमच करे सो कायदा जिसकी लाठी उसकी भैंस असा हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि म्हणून असानुसार ठराव पारित करून काय 50%च्या आतलं होणार नाही. आणि विनाकारण हा सगळा जो आहे हा खटाटोप जो आहे तो खटाटोप कशासाठी त्यांना माहीत नाही. त्यांना सगळ्यात त्यांचे 3 जजेसने जाऊन सांगितलं आहे की हे शक्य होणार नाही आहे, हे शक्य नाही आहे. त्यांचेच काही नेते जे आहेत ते पण सांगतायत की मराठा समाजानं आता अशा प्रकारची मागणी जी आहे म्हणजे ओबीसीतला काढायचं, मागासवर्गीय नसताना मागासवर्गीय आपण जात बदलायची, अशा प्रकारची मागणी न करता EWS जे आहे जे मिळालेलं आहे हक्काचं आरक्षण गरीब मराठ्यां बघा सगळ्यांची मागणी काय आम्हालाही वाटते की गरीब मराठा न्याय मिळाला पाहिजे. त्यांची मागणी गरीब मराठासाठीच आहे ना. मग गरीब मराठ्यांसाठी EWS आरक्षण आहे, त्यातलं 10%पैकी 8.5% आरक्षण तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे. आणखीन कमी पडते, वाढवून घ्या किंवा वेगळा पर्व करून घ्या. जे तुमचं सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे ते आरक्षण सरकार देतो म्हणते, त्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केलेली आहे. ते आरक्षण तुम्ही घ्या, पण ते घ्यायचं राहिलं बाजूला आणि आमच्याच लोकांनी हा सगळा याचा विषय बसायला लागला आहे. त्यामुळे संबंध ओबीसीचा महाराष्ट्रातला ह्या सरसकट कुणबी देऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा विरोध आहे. ओबीसी आरक्षणावरून कठोर भूमिका छगन भुजबळ यांनी सुद्धा घेतलेली होती. ते सरकारमधील सध्याचे मंत्री आहेत, मात्र त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आता एकवटताना दिसतोय. त्यांच्यावरती त्यांच्या सगळ्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकायचा, त्यांना निवडून नाही द्यायचं, त्यांना निवडणुकीमध्ये हरवायचं आणि अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुद्धा त्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. त्याकडे कसं पाहत आहे? बघा कसं आहे की गेली 70-75 वर्ष झाली महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा जो आहे तो सलोखा सगळ्या समाजाने एकत्रितपणे राखलेला आहे आणि गुण्यागोविंदाने समाज नांदत होते. आता मराठा समाजानं बैठक घेऊन ओबीसी मंत्र्याला किंवा आमदारावरती बहिष्कार टाकायचा, त्याच्या कार्यक्रमात बंदी घालायची. मग त्याचा उलट रिॲक्शनसुद्धा ओबीसी येऊ शकेल ना. मग ओबीसी जर उद्या ओबीसी म्हणलं आम्ही मराठा समाजाच्या आमदारावरती किंवा मंत्र्यावर आम्ही बहिष्कार टाकू, हे काय होणार आहे महाराष्ट्राचं? मग त्यामुळे असले काय विषय जे आहे असले विषय माझ्या मते करू नये अशी माझी विनंती सगळ्या समाज नेत्यांना आहे की आपला जो काय विचाराची लढाई आहे ती विचारांना पण लढूया. समजा कुणाला मतदान द्यायचं नसेल ना एखाद्या ओबीसी नेत्याला, तर उद्या ओबीसी नेते जे आहेत समजा आता ते म्हणाल की आम्ही भुजबळ साहेबांना आम्ही निवडून येऊ देणार नाही किंवा भुजबळ साहेब आम्ही पाडू असं काय ते म्हणतायत ते. पण जर भुजबळ साहेबांना जर पाडणार असतील मराठा समाज तर मग ओबीसी 160 आमदारांना पाडू शकेल ना. 160-70 जे मराठा समाज आमदार आहेत ते सुद्धा पडू शकतील. म्हणून हे सगळं होण्यापेक्षा माझ्या मते आपण आपलं आरक्षण घ्यावं, आमचं आरक्षणात कुणी हे हक्क मागू नये आणि तुमचं आरक्षण वरचं घ्यायला आमचा पाठिंबा राहील. मराठा समाजातील काही पदाधिकारी म्हणतायत की छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यासारख्या ओबीसी नेत्यांनी आमच्या विरोधामध्ये बोलू नये. ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये आमची लढाई नाही आहे, मात्र आमच्या अंगावरती आला तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नाही बाई, हे अंगावर येणे आणि शिंगावर घेण्याची भाषा जी आहे माझ्या मते ही भाषा ह्या परिस्थितीमध्ये ही योग्य नाही आहे आणि अशी भाषा कोणी करू नये. अशी भाषा आम्ही तर करत नाही आहे. आणि भुजबळ साहेब असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील त्यांची मागणी काय आहे की जे मुख्यमंत्र्यांची मागणी ती त्यांची मागणी आहे की आम्ही ओबीसी आरक्षण धक्का लागू देणार नाही. जे अजितदादा म्हणतायत, जे शरद पवार साहेब म्हणतायत, जे उद्धव ठाकरे म्हणतायत, हे सगळे नेते मंडळी जे आहेत ना सगळे नेते म्हणतात तीच भाषा जी आहे ती उद्धव ठाकरे भुजबळ साहेब म्हणतात आणि वडेट्टीवार साहेब म्हणतात. मग त्यात चुकीचं काय आहे? मग तरी सुद्धा त्यांना टार्गेट का केलं जाते हा माझा प्रश्न आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम दिलेला होता. दिवस निघतायत, मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जात आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचे दौरे असणार आहेत. कशा पद्धतीने पाहताय सरकारला अल्टिमेटम देऊन मराठा समाजातील सगळ्या बांधवांना एकत्रित करून त्यांची मागणी अधिक जोरकसपणे सरकार पुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय?
हे बघा, सरकारनं यापूर्वी सुद्धा ओबीसीच्या नेत्यांची आणि काय जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला सरसकट कुणबी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये आम्हाला घालता येणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे सरकारकडून सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. मग आता हे वारंवार हे त्यांना अल्टिमेटम देत आहेत. अल्टिमेटम देऊन प्रचंड दडपण आणायचा प्रयत्न आहे. पण हे जरी आणलं तरी घटनात्मक आरक्षण जे आहे ते आरक्षणाला मिळणार नाही. आणि ओबीसीतलं आरक्षण जे आहे ह्या गरीब समाजाचं तेली साळी माळी कोष्टी कुंभार धनगर वडार ह्यांचं आरक्षण आहे. म्हणजे अगदी वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या ह्या गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजाचं आरक्षण आहे. हे आपण कृपया आपण असं काही हे करून आमचं आरक्षण घेऊ नका. ह्या गरीब समाजात हिसकावून घेऊ नका. तुम्ही दुसरं घ्या असं आमची वारंवार मागणी आहे. हात जोडून मागणी आम्ही विनंती केलेली आहे. आणि जर उद्या सरकार जर ह्यांच्या दबावाला बळी पडून जर काही केलं सरकारने तर मग 24चा रणसंग्राम समोर आहे. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज करेगा. कुठलंही सरकार जे सरकार ओबीसीच्या विरुद्ध निर्णय घेईल त्या सरकारला खाली खेचल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही म्हणजे नाही. अगदी एक शेवटचा प्रश्न, परवापासून तुमचा जो दौरा सुरू होतोय त्या दौऱ्याच्या मधल्या काळामध्ये काही ठिकाणी तुम्ही मेळावे घेणार आहात, सभा घेणार आहात आणि अतिशय त्या मोठ्या असतील असं तुम्ही म्हणताय. मात्र या मेळाव्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही मोर्चे काढू असं मराठा समाजानं म्हटलेलं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठे प्रतिमेळावे घेतले नाहीत, कुठे किंवा रॅली काढल्या नाहीत. त्याकडे कशा पद्धतीने पाहताय, काय आवाहन कराल? हे पहा, मेळाव्याला होतं प्रतिमेळाव्यानं आम्ही कधीच केलेलं नाही. आणि ती अशा आव्हानाची भाषा जी आहे हे आमची कुठल्याही ओबीसी नेत्यानं कधी केलेलं नाही आहे. आमचा आता जो मेळावा आहे आमचे मुख्य मागणी जी आहे जात ह्या जनगणनेची आहे. कारण ओबीसी आरक्षण धक्का लावणार नाही हे शासनानं यापूर्वीच मान्य केलेलं आहे. आता जात जनगणने आम्हाला आमच्या निधी नाही आहे, जो मराठा समाजाला निधी दिलेला आहे 5,500 कोटी रुपये, ते आम्ही अजून ओबीसीला काही दिलेलं नाही. धनगर समाजाचा प्रश्न आहे, जे एसटीला ते धनगरांना ते अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्याचप्रमाणे जे काय इतर हॉस्टेलचा आमचा प्रश्न आहे, बाकी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत ना हे प्रश्न घरकुलांचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या मागण्या घेऊन ह्या मेळाव्यामध्ये जे आहे आम्ही त्या मागण्या आम्ही दसाच लावायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या मेळाव्यामध्ये काय प्रति आव्हान नाही, आम्ही कोणाला आव्हान दिलेलं नाही आणि आम्ही देणारही नाही आहे. आणि त्यांनी कुणी आम्हाला आव्हानावकाश देऊ नये. माझी विनंती आहे की ठीक आहे, तुम्हाला मेळावा घ्यायचा असेल घ्या, तुम्ही मोर्चे काढू शकता किंवा आणखीन काय तुमच्या आरक्षणासाठी जे काय करायचं तुम्ही करू शकता. 58 मोर्चे तुम्ही काढले, लाखांचे मोर्चे काढलेले आहेत, आणखीन 2-2 लाखाचे काढू शकता तुम्ही. पण त्या मेळाव्याला आम्ही नक्कीच आम्ही विरोध केला नाही. आणि आपणही म्हणजे मराठा समाजाने सुद्धा ह्या ओबीसीच्या मेळाव्याला आव्हान किंवा प्रतिआव्हानात्मक मोर्चे मेळावे न काढता त्यांची मागणी त्यांनी लावून धरावी, आमची मागणी आम्ही लावून धरणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते ओबीसी नेते आणि ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे. आणि परवापासून मराठवाड्यामध्ये ओबीसी नेत्यांचा दौरा जो आहे तो सुरू होतोय. ठिकठिकाणी मेळावे सुद्धा होत आहेत आणि ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी हे सगळ्या ओबीसी नेत्यांची ही आक्रमक भूमिका जी आहे ती येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सरकार या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतं आणि काय येत्या काळामध्ये घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.